सोन्यासारखं उजळो प्रत्येक क्षण तुझा, आयुष्यात फुलो आनंदाचा दसरा. देवीचा आशीर्वाद लाभो, आनंद नांदो घराघरात. दसऱ्याच्या या मंगलक्षणी हसरा राहो संसार, रावणासोबत नाहीसा होवो सर्व दुःखांचा भार. हाय हॅलो नमस्कार, कशा तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता दसऱ्याच्या शुभ दिवशी आपण सगळ्यात आधी देवपूजा, म्हणजे विड्याच्या पानावर देवपूजा करायची असते, तशी मी देवपूजा करून घेतली आहे. छान अशी फुलांचा माळा, म्हणजे त्यांनी हार बनवले होते, मी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. ते हार बनवत होते, खूप सुंदर असे हार बनवले. ते देवांना लावले, दरवाजाला तोरण लावलं आणि छान अशी आर्याने रांगोळीसुद्धा काढली बघा. तर तिथे आता आरती वगैरे घेतली मी आणि दरवाजावर कापूरसुद्धा जाळला आहे. ही आपण जितकी नवरात्रीमध्ये किंवा आपण देवीची दरवेळेस सेवा करतो ना, ही सेवा केल्याने खूप चांगलं होतं. तर ही सेवा करणं खरंच गरजेचं असतं. धूप दीप दाखवणं म्हणजेच आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि घरामध्ये सगळं काही पॉझिटिव्हिटी घडते, चांगलं घडतं. तर हे आपलं तर सगळं काही झालं आहे करून. आता मी मस्तपैकी आता पुरणपोळ्याचं जेवण करणार आहे. तर बघू शकता माझी देवपूजा झाली. मंदिर खूप छान असं धूप दाखवल्यामुळे खूप सुंदर आणि मन प्रसन्नच वाटते बघितल्याबरोबर. आज दसरा आहे, तर आज मी पोळ्या करणार आहे. तर डाळ शिजायला घालते. आणि इथे मुगाची डाळ, चण्याची डाळ भिजायला घातली. ह्याची भजी करणार आहे. आता पोळ्याचं पीठ करून घेते, सगळं पोळ्याचं जेवण करून घेते. आज दसरा आहे, तर वह्या पुस्तकं वगैरे सगळी पुजली जातात. आपल्या घरात जे हत्यारं असतात, कैची, हातोडी, मशीन वगैरे असेल घरामध्ये, तर आपले इलेक्ट्रिक वस्तू, फ्रीज, हे सगळ्या वस्तूंची आपण हळद कुंकू वाहून, फूल अक्षता वाहून पूजा करत असतो. तशी आज पूजा करायची आहे. सगळं काही मी व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. तर जेवण आता करून घेते आणि नंतर बोलते. चला, हो पण व्हिडिओवर कंटिन्यू राहा. चला. हा व्हिडिओ ना एडिट करायचा थोडासा बाकी होता, त्याच्यामुळे दसऱ्याचा व्हिडिओ मी आज अपलोड करत आहे. तर दसऱ्या बाबतीत मी थोडीशी माहिती सांगते. सगळ्यांनाच माहिती की दसरा हा का साजरी केला जातो. थोडक्यात मी सांगते. दसऱ्यालाच विजयादशमी असेही म्हणतात. हिंदू धर्मामध्ये हा अतिशय महत्त्वाचा सण आहे आणि हा सण चांगल्याच्या वाईटावर विजय दर्शवतो. या सणामागे दोन मुख्य कथा आहेत. म्हणजे रामायणमध्ये सुद्धा हे रावणाचा आपल्या श्रीरामाने वध केला होता आणि विजयादशमीच्या दिवशीच झाला होता. त्यामुळे हा दिवस विजयाचा दिवस म्हणून दसरा साजरा केला जातो. देवी दुर्गा आणि महिषासूरची ही कथा आहे. म्हणजे दुसऱ्या कथेनुसार देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा नाश केला होता. हा वाईट शक्तीवर देवीच्या शक्तीचा विजय मानला जातो. त्यामुळे नवरात्र संपल्यावर दशमीच्या दिवशी विजय साजरा केला जातो. त्यामुळे ह्या दोन्ही कारणामुळे दसरा हा साजरी केला जातो. म्हणजेच दसऱ्याचा अर्थ चांगुलपणाचा, सत्याचा आणि धर्माचा विजय होतो. वाईट विचार, राग, मत्सर, लोभ यांचा नाश करायचा संदेश देतो आणि नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा शुभ दिवस मानला जातो. तर आता बघा माझं जेवण झालेलं आहे. इथे आमटी केलेली आहे, कुरवड्या तळलेल्या आहेत, भजी झालेली आहेत आणि त्याचबरोबर आता पोळ्या मी थोड्या झाल्या आहेत माझ्या, आता थोड्याशा बाकी राहिल्या आहेत, त्या करून घेते. तर दसऱ्याच्या दिवशी कोणी पुरी भाजी, गोड खीर वगैरेचं नैवेद्य दाखवतात किंवा कोण असं पुरणपोळ्याचं नैवेद्य दाखवतात. आणि हा सण म्हणजे खरंच खूप उत्साहाचा असतो ना. जसं दसरा, दिवाळी सण आता लागोपाठ सुरुवात झालेलीच आहे. खूप छान वाटते आणि
आता जेवण सगळं झाल्यावर मी इलेक्ट्रिक वस्तू किंवा वह्या पुस्तकं ह्याचंसुद्धा पूजन आपल्याला करायचं आहे. दसऱ्याच्या दिवशी अत्यंत शुभ दिवस मानला जातो, त्यामुळे आपले कुठलेही कार्य ह्या दिवशी केले जातात. म्हणजे समजा घराची पूजा असो, गाडीची पूजा असो, आपण करतो. शस्त्रपूजा, शास्त्रपूजा त्यामुळं आपण करत असतो. म्हणजे कुठलेही आपलं शस्त्र असतं, कैची, हतोडी, हे घरातली सगळ्या वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू ह्यांचं आपण पूजा करत असतो. आणि त्याचबरोबर दसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी स्त्रिया पतीलासुद्धा ओवाळतात. तर पती हा कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जातो, म्हणून दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी आपण स्त्रिया देवांना प्रार्थना करतो. दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे पतीला ओवाळणे म्हणजेच आपल्या आयुष्यातला विजय आणि सुख यावं अशी आपण कामना करत असतो. आता माझं सगळं जेवण करून झालेलं आहे, तुम्ही बघितलं. तर नैवेद्य देवांना दाखवून घेते पहिल्यांदा. दसऱ्याच्या दिवशी पाठीवर सरस्वती पूजनसुद्धा केले जाते. दसरा हा विजय आणि सिद्धीचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी सरस्वती पूजन करतो आणि त्यामुळे ज्ञानात, अभ्यासात आणि करिअरमध्ये विजय मिळो अशी प्रार्थना केली जाते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने देण्याची परंपरा अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि आपट्याची पानं का देतात, तर आपट्याची पानं म्हणजे सोनं असं मानलं जातं. दसरा हा विजय समृद्धीचा सण असल्यामुळे त्या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पानं देतात. असे म्हणतात की सोनं घ्या, सोन्यासारखे राहा, म्हणजे तुमचं आयुष्य सुवर्णासारखं सुंदर, समृद्ध आणि तेजस्वी हो अशी शुभेच्छा देतात. त्यामागे पौराणिक कथा कसं आहे, म्हणजे पांडवांनी वनवासातून परत येताना आपट्याच्या झाडाखाली ही शस्त्र लपवली होती आणि आपली ही शस्त्र लपवलेली दसऱ्याच्या दिवशी त्यांनी परत मिळून विजय प्राप्त केला होता. तर त्या दिवशी आठवण म्हणून आजही ह्या आपट्याच्या पानांना विजय आणि सुवर्णाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं आपट्याची पानं देवीच्या पूजेत वापरलं जातं आणि हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून आपट्याची पानं देणं म्हणजेच लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहावं अशी भावना असते. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सोनं घ्या, सोन्यासारखी माणसं आहेत तुम्ही. आर्याच्या पप्पाला आमचे सार्वजनिक मंडळाची देवी आई आहे ना, तिथे विसर्जन करायला जायचं होतं आणि खूप छान प्रकारे इतकं मस्त असं विसर्जन मिरवणूक होती ना, काय सांगू. आणि हे सगळं चला दाखवते तुम्हाला.
खूप छान अशी देवी आईची विसर्जन मिरवणूक काढली होती. धमाल मस्ती आणि तितकाच जल्लोष होता. खूप बघायला सुद्धा मस्त वाटत होतं. चला मग व्हिडिओचं मी इथेच एंड करते. देवी आईला हीच प्रार्थना करेल की सगळ्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट येऊ दे. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. गणेश मित्र मंडळाचा आरामशी जरा आरामशी